नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक कन्सल्टंट, प्रतिभाच लिमिटेडच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासमोर एक नवीन विषय घेऊन आले आहे, तो म्हणजे ॲलर्जिक रायनायटिस, म्हणजे ॲलर्जीची सर्दी। तर काही लोकांना थोडं देखील वातावरण बदल झालं किंवा खाण्यापिण्यामध्ये काही थंड पदार्थ खाल्ले गेले किंवा धुळीमध्ये बाहेर गेले किंवा धुळीचं काम करण्यात आलं, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी वारंवार सर्दीचा त्रास हा दिसून येतो। त्याची सुरुवात कशी होते तर शिंका येणे, नाकातून पाणी येणे, नाक बंद पडणे, डोळ्यात पाणी येणे आणि घशात खवखव होणे, अशी लक्षणं याच्यामध्ये दिसून येतात। पण ही सर्दी ही 12ही महिने चालणारी सर्दी आहे। थोडा देखील वातावरणामध्ये किंवा यांच्या राहणीमानामध्ये खाण्यापिण्यामध्ये बदल झाला तरी ह्या लोकांना ही सर्दी वारंवार होत असते। त्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस असे म्हणतो। तर ॲलर्जिक रायनायटिसमध्ये शरीर काय प्रतिक्रिया देतं की जसं नाक हे आपल्या शरीराचं फिल्टर आहे। जशा काही गोष्टी मनाला पटत नाही, आवडत नाही, तशाच काही गोष्टी ज्या शरीराला हानिकारक वाटतात त्या गोष्टी शरीर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे अशा प्रतिक्रिया दिल्या जातात। आज आपण हेच जाणून घेणार आहोत की ॲलर्जिक रायनायटिस मागे नेमकी काय भावनिक आणि मानसिक कारणे आहेत, काय हॅमर कॉन्फ्लिक्ट याच्या मागे आहेत। आता तुम्ही म्हणाल हॅमर कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? तर हॅमर कॉन्फ्लिक्ट म्हणजे अचानक उद्भवलेली परिस्थिती, अचानक बसलेला धक्का जो खोलवर मनावर परिणाम करून जातो आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून शरीरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळे आजार हे डेव्हलप होतात। म्हणजे मानसिक धक्क्यामुळे निर्माण झालेले आजार, आणि तो मानसिक धक्का जो आहे त्याला आपण हॅमर कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो। तर ॲलर्जिक रायनायटिसच्या मागे काय हॅमर कॉन्फ्लिक्ट आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। तर पहिलं म्हणजे इरिटेबिलिटी कॉन्फ्लिक्ट, म्हणजे वारंवार चिडचिड होणे, की ह्या व्यक्तींमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून परिस्थितीवरनं वारंवार चिडचिड ही दिसून येते। तर बऱ्याच वेळा जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी सिच्युएशन ही आपल्याला सहन होत नाही, इरिटेटिंग असते, तेव्हा इरिटेशन कॉन्फ्लिक्ट हा ॲक्टिवेट होतो। उदाहरणार्थ जॉब करणाऱ्या व्यक्तींमध्ये इरिटेटिंग बॉस असू शकतो किंवा इरिटेटिंग कलीग असतील की ज्या आहे ती परिस्थिती आपण बदलवू तर शकत नाही, पण वारंवार हे असे व्यक्ती समोर आल्यामुळे, अशी परिस्थिती समोर आल्यामुळे एक इरिटेशन निर्माण होतं आणि हा कॉन्फ्लिक्ट ॲक्टिवेट होऊन ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास हा डेव्हलप होतो। सेकंड म्हणजे स्मेल बॅड कॉन्फ्लिक्ट, म्हणजे जणू काही वासच खराब येत आहे, म्हणजे ही परिस्थिती आता इतकी अति झाली आहे की सहन करण्याच्या पलीकडे आहे की त्याचा वास घेणं किंवा ती सिच्युएशन आता अजिबात नकोशी झाली आहे, तेव्हा हा कॉन्फ्लिक्ट ॲक्टिवेट होतो। की जसं एखादी व्यक्ती सहन न होणे, वातावरण खूप जास्त अस्वस्थ वाटणे, ह्या गोष्टींमुळे देखील ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास हा दिसून येतो। थर्ड म्हणजे सप्रेस इमोशन्स, मग तो राग असो, अस्वस्थता असो, नाराजी असो, कुठलेही इमोशन असो जे आपण मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाही, तेव्हा ते आतल्या आत दबले जातात आणि ह्या ॲलर्जिक सर्दीच्या रूपाने बाहेर पडतात। आणि ही ॲलर्जिक सर्दी ही कोणामध्ये जास्त दिसून येते? जे ओव्हर सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी असतात त्यांना ह्या ॲलर्जिक सर्दीचा त्रास हा जास्त दिसून येतो। का तर ह्या ओव्हर सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी ज्या असतात ते छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात, अतिसंवेदनशील ह्या व्यक्ती असतात, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी परिस्थिती जी आहे ती यांना सहन होत नाही आणि त्यांच्यामध्ये इरिटेशन निर्माण होतं आणि त्याचं रूपांतर हे ॲलर्जिक सर्दीच्या रूपामध्ये होतं। आणि लास्ट म्हणजे चाइल्डहूड ट्रिगर फॅक्टर, म्हणजे लहानपणापासून घरात असं काही वातावरण आहे किंवा अशा काही सिच्युएशन ह्या व्यक्तीने बघितल्या आहे की त्यामुळे त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या कॉन्फ्लिक्ट ॲक्टिवेट होतात आणि सर्दीचा त्रास होतो। आता उदाहरण घेतलं तर घरात वारंवार होणारे वादविवाद, भांडणं, मग ते पॅरेंट्समधील असो किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तींमध्ये वारंवार सतत जे भांडणं होतात त्यामुळे ह्या मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते। एक भीतीदायक वातावरण घरामध्ये असतं की डॉमिनेटिंग कोणी असेल घरामध्ये, फादर, मदर किंवा इतर कुटुंबीय, की ज्यांच्यामुळे मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते। अशा मुलांमध्ये ॲलर्जिक सर्दी ही जास्त प्रमाणात बघण्यात येते। आता जर आपल्याला ही ॲलर्जिक सर्दी ठीक करायची असेल तर काय करता येईल? तर ही ॲलर्जिक सर्दी ठीक करण्यासाठी आपल्याला जी काही ओव्हर सेन्सिटिव्हिटी डेव्हलप झालेली आहे ह्या व्यक्तींमध्ये ती दूर करण्याची गरज आहे। तर ही ओव्हर सेन्सिटिव्हिटी कशी डेव्हलप झाली आहे आणि ती कशी दूर करावी?
तर बऱ्याच वेळा जेव्हा लहान मुलांमध्ये ही कंडिशन दिसून येते तेव्हा त्यांची मदर हिस्ट्री ड्युरिंग प्रेग्नन्सी जास्त इम्पॉर्टंट असते. म्हणजे ते पोटात असताना त्यांच्या आईने काय सिच्युएशन फेस केलं आहे, काय परिस्थिती, काय मनस्थितीमधनं ती बाई गेलेली आहे आणि त्याचा काय इम्पॅक्ट तिच्या मनावर आणि पर्यायी तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या मनावर झालेला आहे. या सर्व गोष्टी एकंदरीतरित्या कन्सिडर करून जर आपण त्याच्यावर उपचार केले तरच ही ओव्हर सेन्सिटिव्हिटी जी आहे ती आपण कमी करू शकतो आणि ह्या त्रासापासून आपल्या रुग्णांना पूर्णपणे बरं करू शकतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा, ह्या मानसिक त्रासाचा, स्ट्रेसचा, इमोशनचा विचार हा फक्त होमिओपॅथीमध्ये केला जातो. कारण होमिओपॅथीमध्ये औषधे ही मन, शरीर आणि आपले स्ट्रेस हे सर्व गोष्टी कन्सिडर करून दिली जातात. म्हणूनच होमिओपॅथीमध्ये जो आहे तो परमनंट इलाज होऊ शकतो आणि हे इमोशन्स हे फक्त याच्यामध्येच कन्सिडर केले जातात. म्हणून जर तुम्हाला असा काही त्रास असेल तर तुम्ही एका चांगल्या होमिओपॅथिक डॉक्टरला भेटण्याची गरज आहे आणि त्यांनी या सर्व गोष्ट कन्सिडर करून जर त्यावर तुम्हाला उपचार दिले तर तुम्ही पूर्णपणे नेहमीसाठी ह्या त्रासातून मुक्त होऊ शकतात. कारण आता आपण व्यक्ती पर्सन आहोत, व्यक्ती आहोत, तर आपण किती पथ्य पाळणार आहे आणि आपण किती दिवस ह्या धुळीपासून दूर राहणार. खाण्यापिण्याचे पथ्य आपण पाळणार आहात. कधी ना कधी आपल्या ह्या वातावरणाला, ह्या सिच्युएशनला फेस करायला लागणार आहे. त्यामुळे जर वारंवार हा त्रास होत असेल तर आपली डेली रुटीन देखील डिस्टर्ब होते. म्हणून परमनंटली ह्याच्यातून सोल्युशन भेटलं तर आपण एक निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगू शकतो. आता त्यासोबत तुम्ही काय पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला देऊ शकता. तर पॉझिटिव्ह झालो आहे. मी माझ्या मनातल्या सर्व ज्या निगेटिव्ह थॉट्स आहे ते रिलीज करत आहे. माझं आयुष्य सुंदर आहे. मी सुरक्षित आहे आणि मी निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगत आहे. असे पॉझिटिव्ह थॉट्स स्वतःला द्यायचे. म्हणजे ब्रेन त्याच्यावर काम करून त्याचे सिग्नल पाठवून आपल्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस डेव्हलप व्हायला मदत होते. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर ह्या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या आजारांवर आणि त्याच्या मागील मानसिक त्रास, भावनिक कारणं याबद्दलची माहिती तुम्हाला शकेल. चला तर मग भेटूया पुढे नवीन एका विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.